आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। गंगापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर आणि प्रत्येक चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। गंगापुरात लोकप्रतिनिधी असून सुद्धा डोळे बंद। संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर आणि प्रत्येक चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडणं ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे। परंतु गंगापूरच्या 2 लोकप्रतिनिधी असून सुद्धा डोळे बंद दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचं दुर्लक्ष होत आहे, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते। कायगाव गंगापूर ते लासूर स्टेशनवर देवगाव रंगारी ते वाहतूक करणारे अवजड हायवा ट्रक जात असल्यानं रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका सुरू असून अशा रस्त्यावरून जाताना नागरिकांना कसरत करावी लागते। परिसरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलंय। या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वार खड्डा चुकविताना घसरून पडत आहेत। गंगापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रोडच्या मधोमध मोठमोठे खड्डे निर्माण झाले। सध्या गंगापूर शहरात मोठ्या वाहनांची वाहतूक लक्षणीय प्रमाणात वाढली आहे। त्यातच सायंकाळी एका मोठ्या वाहनाचे मागचे चाक खड्ड्यात अडकल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अपघाताचा धोका वाढलाय। याकडे तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून होती। प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे। काय म्हणणं आहे यार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जे वाहतूक मोठ्या प्रमाणाने गंगापूर शहरामध्ये येत आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की देवगाव रंगारी कायगाव चौकात जो रोड चालू झालेला आहे ते सर्वप्रथम कायगाव येथे रोड चालू व्हायला पाहिजे होता आणि जी जड वाहतूक आहे त्या वाहतुकीचं नेम म्हणजे वेळापत्रक या ठिकाणी कुठले ठरवलं नाही। त्याच्यामुळे ही जड वाहतूक शहरातून येत आहे आणि ठिकठिकाणी गड्डे पडत आहे। आज या ठिकाणी एक टेम्पो या ठिकाणी फसलेला आहे आणि जड वाहतुकीमुळं इथं गर्दी जास्त झालेली आहे आणि अपघात होण्याचे प्रमाण नाकारता येत नाही। त्यामुळे जे संबंधित ठेकेदार असतील, जे रोडचं काम ज्यांनी चालू केलं, जे संबंधित ठेकेदार असतील, प्रशासन असेल, त्यांनी सर्वप्रथम कायगाव चौका ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानापर्यंत सर्वप्रथम हा रोड चालू व्हायला पाहिजे होता। तसं न केल्यामुळे आज या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आणि वाहनं त्याच्यामध्ये अटकत आहे। जर हे रोडचं काम नाही झालं तर काय भूमिका राहणार तुमची? जर ह्या रोडाचं काम अत्यंत गतीने जर नाही झालं तर रिपब्लिकन सायना जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा ठेकेदार असेल त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय या ठिकाणी राहणार।